हाय गाईज, तर आता आम्ही आलेलो आहे. आजचा दिवस आमचा नेमो बीच आणि ॲक्टिव्हिटी करणार आहे सगळे. तर तुम्ही पाणी बघा किती क्रिस्टल एकदम पाणी स्वच्छ आहे एकदम. हे सगळे दगड वगैरे आहेत खाली आणि हे माती असं पायाला वगैरे काय लागत नाही आहे. पण पाणी एकदम स्वच्छ दिसते. खाली दगड वगैरे असलं तरी ना वरती पाणी एकदम स्वच्छ दिसतंय. हॅलो गाईज, आम्ही आता आलो आहे कोणता बीच आहे मामा? नेमो बीच. नेमो बीच. इथं बघा पूर्ण खडक आहे आणि इथं स्कुबा डायव्हिंगसाठी उत्तम अशी जागा आहे ही. आणि इथं स्कुबा डायव्हिंग चालू आहे. इथं बघा, इथं पाहू शकता तुम्ही. इथं बघा स्कुबा डायव्हिंग चालू आहे. इथं बघा तुम्ही येऊ शकता इथं उड्या मारायला. हाय गाईज, तर आता आम्ही आलेलो आहे ॲक्टिव्हिटी करायला. फॉर्म वगैरे भरून घेत आहे तिथे. तर फॉर्म वगैरे भरून आता आम्ही जाणार आहे ॲक्टिव्हिटी करायला. खूप इंटरेस्टिंग आहे. Hello guys, now we are coming in Elephant Beach for scuba diving. So see in next video. रिक्षाला ऊन लागतंय, टोपी सुद्धा घातली आणि छत्री सुद्धा घेतली. बघा 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 बघा. इथलं थोडंसं व्ह्यूज दाखवते तुम्हाला. इकडे सगळे फॉर्म वगैरे भरून घेतात ते. आम्हाला अजून नाश्ता करायचा आहे. नाश्ता करून आता आम्ही ॲक्टिव्हिटी करायला जाणार आहे. बघू शकता किती खूप सारे बोटिंग आहे तिथे. दिसतात का तुम्हाला? झूम करून दाखवते मला. भरपूर सारे आहेत बोट्स वगैरे. तर चला मग नाश्ता करून घेऊ आम्ही आता. हाय गाईस, फायनली आम्ही बोटमध्येच चाललेलो आहे आता. शूज काढून वाचायचे. हाय गाईस, तर आम्ही बसलेलो आहे बोटिंग. तर आता आम्ही चाललो आहे बोटिंगमधून एलिफंट बीचवर. तिथं आम्ही सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहे. काही ॲक्टिव्हिटीज अशा आहेत ज्या पूर्ण इंडियामध्ये फक्त अंदमानमध्ये होतात. ब्लॉग कंटिन्यू करा परत एकदा. Elephant Beach. हाय गाईस, तर मी आतमध्ये जाऊन गेलेली आहे. फिश वगैरे एकदम भारी होते ना. तर मी तुम्हाला आता जे व्हिडिओ दाखवला आहे ते लॉकर आहे. जर तुम्ही इकडे कधी येणार असेल तर तुम्ही टेन्शनमध्ये असाल की आपलं सामान कुठं ठेवायचं, काय ठेवायचं, तर इथं सगळं तुम्हाला चेंजिंग रूम आहे, लॉकर आहे, वॉशरूम आहे, सगळं अवेलेबल आहे. तर आता त्रिशा चालली आहे पाणी, तर त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते.
पण जाऊन आलो. चल म्हणलं. बघितलं आम्ही बघितला हिरवा हिरवा ग्रीन ग्रीन. तुम्ही हिरवा बघितला. कसा फील होतंय? मस्त एकदम एकदम कलरफुल फिश. आता त्रिशा गेली आहे पप्पा सोबत. ती खूप घाबरत होती, तर आता पप्पा सोबत गेली आहे. मी येऊ तर ती गेलीच होता. बघू आता आल्यावर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ तिचे. त्रिशा बघा रडतीये. ती पाण्यामध्ये जायला खूप घाबरते. तिने फिश ऍक्टिव्हिटी नाही केलेली. रडू नको ना आता. बघा आता व्हिडिओ माझा ब्लॉग खराब करशील. तिने नाही केलं, जाऊ द्या. ती आता पुढची ऍक्टिव्हिटी करणार. पुढच्या करणार ना? हा आता पुढची ऍक्टिव्हिटी करणार आहे ती. चला आता पुढची ऍक्टिव्हिटी आम्ही करणार आहे. त्याचा पण ब्लॉग तुम्हाला मी दाखवणार आहे. हाय गाईज, तर आमची सगळी ॲक्टिव्हिटी झालेली आहेत. फोटो व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत, अजून घेतलेले नाहीत. ते घेतल्याच्या नंतर ना मोबाईलमध्ये घेऊन त्या ब्लॉगमध्ये ॲड करणार. तर आता भूक लागली तर नाश्त्यासाठी बघतोय काय भेटतंय का. तू पण आला पोर्ट ब्लेअरला. तुम्ही कोणाला बोलताय नेमकं सांगा मला. हे बंडे आहे रेणुकाचा तिकडचा चिवड्याचा. सो हेलो बेबी, ये आ गया समोसा चाट. समोसा चाट. हे बी समोसा चाट. पुढं बसायचं रे आपण. इधर ही अभी खड़े होके. हाय गाईज, मी घेतलेला आहे बेड. हे चमचे आहेत. चला आम्ही करतो नाश्ता. भूक लागली खूप. चला आम्ही करतो नाश्ता. खूप भूक लागलेली आहे. सकाळपासून काही खाल्लेलं नाही. सकाळी ड्रायफ्रुट्स वगैरे खाऊन आलो. टेस्ट कशी आहे? मस्त आहे, एक नंबर. चला आता आम्ही खातो. बाय. बच्चा है ना, जीतेगा नहीं घुमा. तेवढा